और ऑपरेशन ठंडर के तहत अजनी पुलिस ने गांजे की बड़ी कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। सूचना के अनुसार राहुल पाटिल नामक व्यक्ति उम्र लगभग 22 वर्ष, निवासी वसंत नगर डगलस हॉस्टल रोड रुबाब सलून के पास धरती गणवीर के घर में किराए से रहता है और वह गांजा नामक प्रतिबंधित मादक पदार्थ का कारोबार कर रहा है। ये जानकारी उपनिरीक्षक परमेश्वर अगासे को दी गई। वरिष्ठ अधिकारियों से अनुमति प्राप्त कर एनडीपीसी एक्ट के तहत पूरी कानूनी प्रक्रिया का पालन करते हुए पुलिस टीम ने 2 पंच, एक राजपत्रित अधिकारी और फोटोग्राफर की मौजूदगी में उस स्थान पर छापा मारा। छापे के दौरान आरोपी राहुल राजेश पाटिल के घर से 5 किलो 246 ग्राम गांजा बरामद किया गया, जिसकी अंतरराष्ट्रीय कीमत लगभग 1,04,920 रुपए आकी गई है। इसके साथ ही एक मोबाइल फोन भी जब्त किया गया। कुल मिलाकर 1,14,920 रुपए का माल जब्त किया गया। पूछताछ में आरोपी ने स्वीकार किया कि ये मादक पदार्थ उसने अपने साथियों महेश दिलीप वांड्रे निवासी स्वागत नगर हुडकेश्वर और जय संपतलाल शिववंशी निवासी रामटेक नगर अजनी से खरीदा था। दोनों को भी कानून की प्रक्रिया के तहत गिरफ्तार किया गया है। दिनांक 6/11/2025 रोजी डीबी पथकाचे जे अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की वसंत नगर येथे राहणारा एक व्यक्ती अवैधरित्या गांजाची साठवणूक करून ठेवलेली आहे। अशा गोपनीय माहितीवरून एनडीपीएस तरतुदींचे पालन करून माननीय वरिष्ठांना माहिती देऊन माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच माननीय सहपोलीस आयुक्त शिवाजी राठोड साहेब तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिकाराव सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांना संपूर्ण या मिळालेल्या माहितीबाबतची माहिती देऊन त्यांचा लेखी आदेश घेऊन त्याप्रमाणे सदर ठिकाणी डीबी पथक आम्ही स्वतः व पंच फोटोग्राफरसह रेड केली असता राहुल राजेश पाटील राहणार वसंत नगर याच्याकडे 5 किलो 246 ग्राम अवैधरित्या साठवणूक केलेला गांजा मिळालेला आहे आणि तो जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाई दरम्यान त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरचा गांजा त्याच्याकडे महेश दिलीप वांड्रे आणि त्याचप्रमाणे जय संपतलाल शिववंशी यांनी ठेवलेला आहे। तर सदर कारवाई दरम्यान एकूण 1,04,920 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला व पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 583/25 कलम एनडीपीएस कलम 8 क 20 ब 2 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि इतर तपास सुरू आहे। आणि इतर तपासामध्ये ज्या मूळ ठिकाणाहून यांनी गांजा आणलेला आहे तर ते सुद्धा आरोपी निष्पन्न होईल। तसेच नागपूरच्या जनतेला मला एक आवाहन करायचं आहे की माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सरांनी ऑपरेशन थंडर जे राबविलेले आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणे अजनी हद्दीत कुठेही ड्रग्जची विक्री होत असेल आम्हाला माहिती द्यावी। आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर रेड करू आणि या ड्रग विक्रीला गांजा विक्रीला किंवा अवैध एनडीपीएसच्या कोणत्याही नार्कोटिक्सच्या पदार्थांना विक्रीला प्रतिबंध घालू। तर याबाबत भीती बाळगायची कोणत्याही नागरिकांना गरज नाहीये। आम्ही पूर्णपणे हा नशेचा कारोबार नष्ट करण्याची आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे शपथ घेतलेली आहे। जय हिंद। यामध्ये फक्त जय संपतलाल शिववंशी जो आहे त्याच्या विरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हे आहे। इतर 2 आरोपी विरुद्ध कोणत्याच प्रकारचे गुन्हे नाही आणि हे आरोपी टोळीमध्ये सदरचा गांजा रहाटे नगर टोळीमध्ये सदरचा गांजा विकणार असल्याची माहिती तपासाअंती मिळत आहे।